पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, पवित्रतेशिवाय आत्म्याचे तारण होत नाही. आत्म्याच्या तारणासाठी, उद्धारासाठी पवित्रता फार महत्वाची आहे. पवित्र बनल्याशिवाय, आमचे आचरण पवित्र बनल्याशिवाय, आमची धार्मिकता वाढल्याशिवाय आमच्या आत्म्याचा उद्धार होणार नाही. प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्ही कधी कधी असं म्हणतो, काय भक्ती करायची, काय प्रार्थना करायची, काय चर्चला जायचं, चर्चला जाऊन आम्हाला काय मिळते, अशा प्रकारे. आणि पुन्हा दुसरी गोष्ट, आपण अशा प्रकारे विचार करतो, आम्हाला ते मिळालं नाही, ते मिळालं नाही, देवाने मला काही दिलं नाही, अशा प्रकारे. आणि दुसरी गोष्ट, अन्य लोक सुद्धा विचारतात, तुम्ही एवढे चर्चमध्ये जाता, प्रार्थना करता, तुम्हाला काय मिळते? आणि विशेष करून नवीन ख्रिस्ती लोकांना सुद्धा समाजातले लोक म्हणतात, तुम्हाला चर्चकडून काहीतरी मिळते का? तुम्हाला काहीतरी फादर देतात का? तुम्हाला काही सुविधा मिळते का? अशा प्रकारचे काही काही लोक प्रश्न सुद्धा विचारतात. म्हणजे तुम्ही प्रार्थना करता तर तुम्हाला काहीतरी मिळते का? तर प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्हाला जे मिळते किंवा ख्रिस्ती लोकांना जे मिळते, प्रार्थना करण्याला मिळते, ते जगाच्या कोणत्याही वस्तूची बराबरी करू शकत नाही. ते आहे पवित्रता. आणि म्हणून आम्हाला पवित्रतेमध्ये वाढवते ही भक्ती, आमची प्रार्थना, आमचा विश्वास आम्हाला पवित्रतेमध्ये आणि पवित्रतेमध्ये वाढलंच पाहिजे आपण. आणि विशेष करून आम्ही जे ख्रिस्ती आहो किंवा प्रार्थनेमध्ये आहो, ख्रिस्ताला अनुसरण केलेले लोक आहो, आम्हाला सुद्धा एक गोष्ट समजली पाहिजे का आम्ही फक्त आम्हाला सांसारिक सुखासाठी किंवा आमच्या दैनंदिन जीवनामध्ये काहीतरी मिळण्यासाठी एवढंच आपला लिमिटेड हा विश्वास नाही आहे. ते तर मिळतेच, परंतु आम्हाला ह्यात आत्म्याचे तारण करणे आहे, स्वर्गीय जीवन प्राप्त करणे आहे. म्हणून प्रभूनं म्हटलेलं आहे, पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आलेलं आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्हाला विश्वासामध्ये वाढणे आहे. विश्वासामध्ये वाढणे म्हणजे काय? पवित्रतेमध्ये वाढणे. पवित्रतेमध्ये आम्ही स्वतःला पवित्र बनवणे. आम्ही नीतिसूत्रे अध्याय 28 वचन 13 मध्ये आम्ही वाचतो. वचन स्पष्टपणे सांगते, जो आपले दोष झाकितो त्याचे बरे होत नाही. जो आपले दोष झाकितो त्याचे बरे होत नाही, तर जो ते कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया होते. म्हणजे जो सोडून देतो, पाप सोडून देतो, वाईट कर्म सोडून देतो, जो अन्याय आहे ते सोडून देतो, दुष्कर्म सोडून देतो, अपवित्रतेचे कार्य सोडून देतो, वाईट विचार करणं सोडून देतो, म्हणजेच पवित्रतेमध्ये वाढतो, त्याचे भले होईल आणि त्याच्यावर दया होईल. आणि म्हणून पवित्रतेमध्ये वाढण्यासाठी हे भक्ती आम्हाला मदत करते. ही भक्ती आम्हाला किंवा विश्वास किंवा धर्म आम्हाला पवित्रतेमध्ये वाढण्यासाठी मदत करते. आणि म्हणून आम्ही पवित्रतेमध्ये वाढलं पाहिजे आणि विश्वासाने प्रार्थना केलं पाहिजे. आणि म्हणून जे काही आपल्या जीवनामध्ये आहे वाईट आहे ते सोडून दिलं पाहिजे. प्रिय बंधू आणि भगिनीनो, जेव्हा आम्ही वाईट करतो, पाप करतो किंवा अन्याय करतो किंवा देवाच्या इच्छेच्या विरुद्धामध्ये वागतो, मग काय होते? आम्ही पाप करतो, पापामध्ये आहोत. आणि त्या पापामध्ये राहून आम्ही जेव्हा मग चांगल्या चांगल्या योजना बनवतो, आम्ही पापामध्ये आहोत, पश्चाताप केला नाही, पाप स्वीकार केला नाही, आणि ते पाप आपल्या अंतकरणामध्ये बसून आहे. आणि मग काय करतो? आम्ही चांगल्या चांगल्या योजना बनवतो, मी असं करील, मी तसं करील, मी तिथं काम करील, मी तिथं मजुरी करील, मी माझ्या घरामध्ये असं आणेल. ह्या प्रकारे प्रियजन हो, आमची प्रगती होत नाही, आमची उन्नती होत नाही, आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद येत नाही. कारण आमच्या अंदर पाप बसलेला आहे, आमच्या अंतकरणामध्ये पाप बसलेला आहे, स्वभावामध्ये पाप बसलेला आहे. आम्ही केलेलं पाप आपण त्याची खंडणीसाठी आपण झटलो नाही. आपण काय केलं पाहिजे? पश्चाताप केला पाहिजे. पश्चाताप म्हणजेच काय? जे पश्चाताप करणे म्हणजे पाप मार्ग सोडून देणे.
पाप मार्ग सोडून देणे, वाईटाला सोडून देणे, जे पाप आपण केलं ते सोडून देणे, जे सवय आम्हाला वाईटाची आहे ते सोडून देणे, जे आपण स्वभाव आमचा जो वाईटा स्वभाव झाला आहे ते सोडून देणे, किंवा आमचे वाईटाचे काम सोडून देणे. कोणी कोणी काय करतात, आपल्या कमाईसाठी 2 नंबरचे कामं करून सुद्धा समोर जाण्याचा प्रयत्न करतात. मग काय होते, ते पाप अंदर आहे आणि ते पाप अंदर असल्यामुळं आमची प्रगती होत नाही. आणि प्रगती होत नाही म्हणजे आमच्या जीवनामध्ये पवित्रता येत नाही. आणि पवित्रता येत नाही म्हणजे आम्ही आमच्या जीवनाला आम्ही वाईटाकडे नेत आहोत आणि म्हणून प्रगती होत नाही. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, परमेश्वर आम्हाला पवित्रतेसाठी बोलवत आहे. आपण पवित्र बनण्यासाठी प्रयत्न करूया. प्रत्येक जण आपल्या जीवनामध्ये जे काही वाईट आहे ते सोडून देऊ आणि पवित्रतेकडे वळूया आणि प्रार्थना करूया. प्रभूनं म्हटलेलं आहे, तुम्ही पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आलेलं आहे. प्रियजनो, आम्ही पवित्रतेसाठी बोलावले गेलेलो आहोत आणि पवित्रता आमच्या जीवनामध्ये आल्याशिवाय आमचे तारण होणार नाही. आणि म्हणून प्रत्येक व्यक्ती वाईटाला कुठून सुरुवात होते ते आपण पाहूया. लहान लहान गोष्टीपासून, कधी कधी मजाकीपासून, कधी कधी आमच्या गंमत आणि खेळण्यापासून, किंवा कधी कधी आम्ही बरोबर सिरियस नसल्यामुळं, किंवा आमची इच्छा पूर्ण करण्यासाठी, किंवा कधी कधी आम्ही वाईटाची संगत धरण्यामुळं, किंवा आम्ही घरी प्रार्थनेला महत्त्व न दिल्यामुळं, आम्ही कधी कधी प्रार्थनेला महत्त्व देत नाही. कधी कधी आम्ही प्रार्थना सिरियसली करत नाही. एखाद्या दिवशी प्रार्थना सुटून गेली तरी आम्हाला दुःख होत नाही. आम्ही दुःख झालं पाहिजे. आम्ही काय केलं पाहिजे, पवित्रतेमध्ये वाढण्यासाठी रोज प्रार्थना केलं पाहिजे. रोज प्रार्थना केलं पाहिजे आणि बायबल वाचलं पाहिजे आणि जे वाईट आहे ते सोडून दिलं पाहिजे. तेव्हा आम्ही पवित्रतेमध्ये वाढतो आणि जेव्हा पवित्रतेमध्ये वाढतो आमच्या आत्म्याचा उद्धार होते. आणि म्हणून आमचा विश्वास, आमची भक्ती, आमचा धर्म, आमचे कर्तव्य हे आम्हाला पवित्रतेकडे नेलं पाहिजे आणि आम्हाला अनंत जीवन मिळलं पाहिजे. याच्यासाठी आम्ही प्रार्थना करूया, प्रयत्न करूया. देवाला धन्यवाद देऊया आणि देवाच्या कृपेने पवित्रतेमध्ये वाढण्यासाठी आपण प्रयत्न करूया.